द्रौपदाताई सदाशिव दगडू थोरात बहुउद्देशीय संस्था शिरपूर यांचे मार्फत मोफत श्रवण यंत्र, कानाचे मशीन वाटप व तपासणी शिबिर संपन्न। द्रौपदाताई सदाशिव दगडू थोरात बहुउद्देशीय संस्था शिरपूर तसेच आलियावर जंग राष्ट्रीय वाक व श्रवण दिव्यांगजन संस्थान भारत सरकार यांचे संयुक्त विद्यमाने नानासाहेब आनंद सदाशिव थोरात यांच्या स्मृतीनिमित्त दिनांक 23 व 24 जुलै 2024 रोजी इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल शिरपूर येथे मोफत श्रवण यंत्र वाटप व तपासणी शिबिर संपन्न झाले। जिल्ह्यातील 5 वर्षांपासून ते 75 वर्षापर्यंतचे तसेच शिरपूर येथील मूकबधिर विद्यालयाचे 350 कर्णदोष असलेल्या दिव्यांगांशी संस्थेमार्फत संपर्क साधण्यात आला। त्यापैकी 178 कर्णदोष दिव्यांगांची नावे नोंदणी करण्यात आली। त्यांची तपासणी करून पात्र व गरजू 60 दिव्यांगांना सुमारे 22,000 रुपये किमतीचे एक असे एकूण 84 श्रवण यंत्र माननीय श्री भूपेशभाई पटेल माजी उपनगराध्यक्ष शिरपूर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। संस्थेचे अध्यक्ष आयुष्मान राजेंद्र थोरात यांनी गेल्या 11 वर्षापासून पर्यावरणासाठी वृक्षारोपण, विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, निबंध स्पर्धा, मूकबधिर दिव्यांगांना मिठाई वाटप, गरिबांसाठी अन्नदान, युवकांच्या भविष्यासाठी व्यक्तिमत्व विकास व करिअर मार्गदर्शन शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, आदर्श माता पिता पुरस्कार, परिवारातील विविध विषयातील 13 तज्ञ व अनुभवी डॉक्टर्सच्या माध्यमातून 2 वेळा मोफत रोग निदान व उपचार शिबिर, मोफत औषधी वाटप, रक्त तपासणी, BMI तपासणी, कॅल्शियम तपासणी तसेच मोफत श्रवण यंत्र, कानाचे मशीन वाटप व तपासणी शिबिर असे अनेक समाजोपयोगी उपक्रम निरंतर नियमितपणे यापूर्वी राबविण्यात आलेले आहेत, असे आपल्या प्रास्ताविक भाषणात नमूद केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर तुषार भाऊरंदे, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद देवेंद्र पाटील, उपाध्यक्ष जिल्हा परिषद विधितज्ञ राजेश झालटे, अध्यक्ष रेड क्रॉस सोसायटी जळगाव, प्रसिद्ध विधितज्ञ विलासराव झालटे, श्री सुभाष दादा कुलकर्णी, आयुष्मान पिंटू भाऊ श्रीसाट, नगरसेवक सौ संगीताताई देवरे, आशाताई रंधे, श्यामकांत येशी, संतोष राखेचा आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। संस्थेचे उपाध्यक्ष इंजिनियर संजीव थोरात यांनी सूत्रसंचालन केले। संस्थेचे सचिव बिजरेश थोरात यांनी आभार व्यक्त केले। या प्रसंगी दिव्यांगांसह शहरातील अनेक मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती। द्रौपदाताई सदाशिव दगडू थोरात बहुउद्देशीय संस्था शिरपूर यांच्या वतीनं 2013 पासून दरवर्षी समाजोपयोगी अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात। यापूर्वी वृक्षारोपण, अन्नदान, त्याच पद्धतीनं करिअर मार्गदर्शन, विद्यार्थ्यांचं स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन, मोफत आरोग्य तपासणी, मोफत औषधी वाटप, त्याच पद्धतीनं कर्णबधिरांना आलियावर जंग या संस्थेच्या माध्यमातून कर्णदोषवाल्यांना कानाची मशीन देण्याचं कार्यक्रम यापूर्वी आयोजित झालेले होते। आज देखील दिनांक 23 जुलै आणि 24 जुलै या 2 दिवशी आलियावर जंग ही जी संस्था आहे मुंबईची, या संस्थेच्या माध्यमातून आमच्या संस्थेच्या पुढाकारानं कर्णबधीर जे आहेत, ज्यांना कर्णदोष आहे, त्यांना मशीन वाटपाचा कार्यक्रम करण्यात येत आहे। जवळपास 22,000 रुपयाचं हे मशीन आहे आणि आता पावे तो 80 लोकांना हे मशीन देण्यात आलेले आहे। विशेषतः शिरपूर येथील प्रियदर्शिनी मूकबधिर विद्यालय आहे। या विद्यालयामध्ये 5 वर्षापासून तर 18 वर्षाचे मूकबधिर असे विद्यार्थी आहेत आणि त्यांना देखील आज हे मशीन वाटपाचा कार्यक्रम करण्यात येत आहेत। असे अनेक उपक्रम आमच्या या संस्थेमधून राबवले जातात। यापुढे देखील ते राबवण्यात येणार आहे।